हे ब्रह्मस्थिती निस्सीम जेन भविता निष्काम ते पाविले परब्रह्म अनायासे. तर आता पाहूया आपण ज्ञानेश्वर महाराज याचा अर्थ काय सांगतात. जे निष्काम झाले तेच ही ब्रह्मस्थिती भोगतात व ते अनायासाने ब्रह्मपदास पोहोचतात. म्हणजे तसंही ते ब्रह्मपदासाठी पोहोचतात. भगवंत म्हणाले, निष्काम कर्म केल्याने अंतःकरण शुद्ध होते. अंतःकरण शुद्धी झाली की सर्व कर्म संन्यास करण्याची योग्यता अंगी प्राप्त होते. मग भगवत भक्तीच्या ठायी निष्ठा उत्पन्न होते. या निष्ठेच्या जोरावर ब्रह्मपदी स्थिरता प्राप्त होते. मग जीवनमुक्तीची अवस्था प्राप्त होते. मग विदेहमुक्ती प्राप्त होते. यालाच ब्रह्मस्थिती असं म्हटलं जातं. ब्रह्मस्थितीला पोहोचलेल्या स्थिर बुद्धी मानवास ध्रुवासारखे अढळ पद प्राप्त होते. या अभ्यासास सांख्ययोग म्हणजेच ज्ञानयोग अभिप्रेत आहे. ज्ञानाचे साधन कर्म आहे. निष्काम कर्माचे फळ सत्वबुद्धी आहे. सत्वबुद्धीचे पर्यवसान ज्ञानात आहे. भगवंतांनी अर्जुनाला हाच मार्ग दाखवला आहे. मानवाचे बहुतेक सर्व दुर्गुण देहाच्या आसक्तीतून निर्माण होतात. देहाभिमान असला की मी, माझे, तू, तुझे अशी भेदबुद्धी निर्माण होते. यातूनच राग, द्वेष निर्माण होतात. जडदेह व विषय हे सत्य वाटू लागतात. विषय वासना माणसाला पूर्ण घेरून टाकते. वासनापूर्तीसाठी मनुष्य दुष्कृत्य करू लागतो. कर्मात कर्तृत्वाचा अहंकार असतो. कर्मफलावर आपलाच अधिकार आहे असे वाटू लागते. कर्तव्य व भोग तो स्वतःकडेच घेऊ पाहतो. मोहापोटी त्याचे पूर्ण अधपतन होते व शेवटी जन्ममृत्यूच्या सापळ्यात सापडून तो दुःखाला सामोरा जातो. सांख्ययोग खूप अवघड असल्याने सर्वसामान्य जनतेसाठी भगवंतांनी निष्काम कर्मयोग सांगितला आहे. चित्तशुद्धी झालेले कर्म हे ज्ञानाचे साधन आहे असे दुसऱ्या अध्यायात सांगितले आहे. तर आता पाहूया आपण पुढील अर्थ काय सांगतो. म्हणून ऐके देवा हा भावार्थू आता न बोलावा, मज विवेकू सांगावा मराठाजी. याचा अर्थ, एवढ्यासाठी देवा ऐक, हा उपदेश असा गूढार्थाने सांगू नकोस. मला तो विचार माझ्या भाषेत मला समजेल असं सोपं करून सांग. म्हणजेच अर्जुन हा श्रीकृष्णास म्हणतात की मला इतका गूढ आणि इतकं रहस्यमय, इतकं सस्पेन्स क्रिएट करू नकोस. मला ज्या भाषेत समजेल, मला ज्या भाषेत कळेल असं समजून सांग. आता बघा, आपण एखादा मूवी बघायला गेलो तर त्यात काय होतं, आपण पूर्ण मूवी थोडीच कोणाला सांगतो. जर तुम्हाला तो मूवी आवडला असेल आणि तुम्हाला जर तो दुसऱ्या कोणाला तुमच्या मित्राला सांगायचा असेल तर आपण पूर्ण 3 तासाचा मूवी तर नाही ना सांगत. जसा त्याला समजेल, जो तुम्हाला कळायला आहे, जो त्याला तुम्ही सांगू शकता, अशा सोप्या भाषेत तुम्ही सांगता. तर तसंच अर्जुन हे श्रीकृष्णास म्हणतात की मला ज्या भाषेत समजेल त्या भाषेत समजून सांग. तर बघूया आता ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात. तर ज्ञानेश्वर माऊलीने गीतार्थ सांगून मानवी जगतावर खूप अनंत उपकार ठेवलेत हे तुम्हालाही माहिती आहे. सामान्य जनतेसाठी हा तर आनंदाचा ठेवाच आहे. गीतार्थ सांगताना माऊली म्हणतात, आता अर्जुनाच्या मनात प्रश्न उभा राहिला आहे की ज्ञानाची जर एवढी महती आहे तर कर्माची आवश्यकता काय. हे देवा, ज्ञान जर कर्माहून श्रेष्ठ आहे तर तू मला युद्ध करण्यास का भाग पाडत आहेस. भगवंत हसले, कारण त्यांना माहीत होते की अर्जुन फार हुशार आहे, आपला शिष्य फार चतुर आहे. अधिकार तैसा करू उपदेश असे गुरुपरंपरेचे सूत्र आहे. अर्जुन हा असा श्रोता आहे की ज्याच्यासाठी भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीता निर्माण केली व जगाला तत्त्वज्ञान दिले. जितकी श्रोत्याची पात्रता तितका वक्ता फुलत जातो. अर्जुनासारखा श्रोता लाभल्यामुळे भगवंतांनी सर्व तत्त्वज्ञान जगाला सांगितले. अर्जुन म्हणतो, देवा, तुम्ही सर्व कामांचा निषेध करता, मग हे हिंसात्मक कर्म माझ्याकडून का करवून घेताय. वैद्याने रोग्याला
पथ्य सांगायचे व औषध म्हणून विष द्यायचे. मग रोगी कसा बरा व्हावा? आंधळ्याला आडमार्ग दाखवावा, माकडास मादक द्रव्य द्यावे. तसे आधीच मला समजत नाही. मी संभ्रमात आहे आणि तुझा उपदेश गूढार्थाने भरलेला आहे. हे भगवंता, तू आम्हास समजेल अशा भाषेत व सोपे करून सांगितलेस तर ते मला कळू शकेल. तू आमची माता आहेस, लेकराला समजेल अशा भाषेत तू समजावून सांग. तर आता पाहूया आपण पुढील अर्थ. जीभ जर ओव्हरटाईम करत असेल तर मेंदू संपावर गेला आहे हे नक्की.